एका ठिकाणी पाऊस पडला नाही म्हणून यज्ञ केला. पाऊस पडला नाही, 7-8 वर्ष पाऊस पडला नाही, दुर्भिक्ष निर्माण झालं. मग कोणीतरी सांगितलं यज्ञ करा. मग ते काशीचे कोणी ब्राह्मण बोलवले, मोठा यज्ञ, त्याच्याकरता पैसा जमवला, अमुक केलं तमुक केलं. यज्ञाच्या शेवटच्या दिवशी सगळ्या गावाला निमंत्रण दिलं. यज्ञाचा प्रसाद घेण्याकरता सगळ्यांनी यज्ञ मंडपामध्ये यावं. सगळं गाव जमलं. एक लहान मुलगा आपल्या वडिलांबरोबर तिथे गेला यज्ञ मंडपामध्ये. मुलाला काही माहित नाही. मुलांनी वडिलांना विचारलं, बाबा कशा करता हे सगळं चाललंय? अरे म्हणे, पाऊस पडला नाही ना आपल्याकडे, पाऊस पडावा म्हणून यज्ञ केला. त्या मुलाने वडिलांना विचारलं, याच्यानं पाऊस पडेल? वडिलांनी सांगितलं, हा पडेल. आता एवढा खर्च केलाय, कोणीतरी शहाण्याने सांगितलंय म्हणल्यानंतर पडेल बाबा, काहीतरी होईल. त्या मुलाने बघितलं आणि मुलगा म्हणला, बाबा पाऊस पडत नाही. बाप म्हणाला, हळू बोल, तुलाही मारतील मलाही मारतील. आधीच पैसे नाहीत कोणाकडे, थोडेफार पैसे जमवून कसा बसा यज्ञ केलाय आणि त्याचंही फल मिळणार नाही म्हणून म्हणतोस? तो म्हणला, माझ्याकडून लिहून घ्या, पाऊस पडत नाही. बापाला आश्चर्य वाटलं. तो म्हणलं, कशामुळे? तुला असं का वाटतं की पाऊस पडत नाही? तो म्हणलं, लिहून घ्या माझ्याकडून, हे किती तुम्ही कष्ट करा, काही करा, पाऊस पडत नाही. बापाने विचारलं, कशावरून? मुलानं सांगितलं, कुणाचाही विश्वास नाही म्हणून. आणि विचारलं, कशावरून? अरे जर पाऊस पडेल, यज्ञ झाल्यावर पाऊस पडेल असं जर लोकांना वाटलं असतं तर लोक छत्री घेऊन आले असते. एकाच्याही हातात छत्री नाही. काय कमी पडलं? विश्वास. जर माझा विश्वास आहे, मी करतो त्या कर्मावर माझा विश्वास आहे, तर फलाच्या संबंधानं आमची तयारी हवी की नाही? आम्ही तयारी काहीच करत नाही. कारण का? कारण आमचा विश्वास कमी पडला आणि अंतःकरणामध्ये भय निर्माण झालं की या विश्वासाचं पर्यवसान आपल्या अंतःकरणामध्ये विकल्पात होतं. विकल्पात